नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत मलाईदार घट्टसर क्रीमी पंजाबी लस्सी। पंजाबी लस्सी म्हटलं की लस्सीवरती असणारा मलाईचा जाड थर लस्सीवरती टाकल्यामुळे लस्सीची चव इतकी रॉयल लागते ना, लस्सी चमच्यानी प्यावी लागते, इतकी घट्टसर पंजाबी लस्सी असते। पंजाबी लस्सी क्रीमी आणि घट्टसर होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुमची लस्सी ही परफेक्ट बनेल। चला मग पटकन लस्सी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावलेलं घट्टसर असं दही घेतलेलं आहे। लस्सी बनवताना नेहमी घट्टसर दही आणि फ्रेश दह्याचा वापर करायचा। कसलं घट्टसर आपलं क्रीमी दही आहे, तुम्ही पाहू शकताय। बघा, दही एकदम क्रीमी आणि मस्त घट्टसर असेल तर लस्सीची चव सुद्धा अप्रतिम लागते। दह्याच्या वरची आपण जी मलाई आहे ती चमच्याने काढून घेतोय। सर्व मलाई आपण दह्याच्या वरची काढून घेणार आहे, त्याच्यामुळे छान अशा पंजाबी लस्सीला एक छान चव सुद्धा येते। अशा पद्धतीने मलाई ते आपण काढून घेतलेले आहे। पंजाबी लस्सीवरती बघा, जी मलाई आपण टाकतोय ती अगोदर जर घुसळली तर इतकी छान अशी पंजाबी लस्सीला इतकी चव लागणार नाही। त्याच्यामुळे जी मलाई आहे दही घुसळण्याच्या अगोदर ती मलाई आपण काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मलाई आपण काढून घेतलेली आहे आणि दही आपण चमच्याने हलवून दिलेला आहे। दही आपण 1 मिनिट असं घुसळून घेतलेलं आहे। अर्धा किलो दह्यासाठी ते आपण 200 ग्रॅम पिठी साखर टाकलेली आहे। बघा, पंजाबी लस्सी ही गोडीनुसार म्हणजे जास्त गोड असते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकायची आहे। बघा, आपण जर बर्फ वगैरे अगोदर टाकला तर म्हणील इतकी लस्सी कशी क्रीमी आणि घट्टसर होणार नाही। त्याच्यामुळे लस्सी बनवताना नेहमी दह्यामध्ये साखर टाकावी, त्याच्यामुळे मस्त अशी घुसळली जाते आणि क्रीमी आणि घट्टसरपणा दह्याला येतो। अशा पद्धतीने आपण दही ते घुसळून घेतलेलं आहे। 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं दही घुसळलं आहे। बघा, त्याच्यानंतर मस्त असं व्यवस्थित चेक करून पाहायचं। जर त्याच्यामध्ये थोडंसं रवाळपणा दह्याचा वाटला तर पुन्हा आपण दही घुसळून घ्यायचं आहे। अगोदर आपण बर्फ वगैरे वापरायचा नाही। पंजाबी लस्सी कशी घट्टसर असते, त्याच्यामुळे पाण्याचा बर्फाचं वगैरे प्रमाण कमी असतं। दह्यामध्ये बघा, साखर व्यवस्थितरित्या घुसळून घेतलेली आहे। कसला दह्याला क्रीमी आणि घट्टसरपणा आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता त्याच्यामध्ये 4 ते 5 वेलची घेतलेल्या आहेत, सालीसकट घेतलेले आहेत आणि 1 चमचा साखर हे मिक्सरला आपण बारीक करून टाकलं आणि व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स केलं, त्याच्यामुळे लस्सीला छान असा फ्लेवर येतो। पंजाबी लस्सीमध्ये बघा, आपण वेलचीचा फ्लेवर टाकल्यामुळे छान अशी चवसुद्धा लागते, अप्रतिम चवीची लस्सी बनते। त्याच्यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट सुकामेवा टाकायचा आहे। पंजाबी लस्सी म्हटलं की भरपूर असे ड्रायफ्रूट तर आलेच। व्यवस्थित असे बघा ड्रायफ्रूट टाकून मिक्स करून दिलेलं आहे। मस्त अशी क्रीमी आपली घट्टसर इथे लस्सी तयार झालेली आहे। थोडासा घट्टसरपणा होता म्हणून इथे बर्फाचे 2 क्यूब टाकलेले आहेत। पंजाबी लस्सी ही बघा इतर लस्सीपेक्षा कशी घट्ट असते, त्याच्यामुळे बघा त्याच्यामध्ये जास्त आपण पाण्याचा बर्फाचा वापर करत नाही। 2 क्यूब टाकून व्यवस्थित विरघळेपर्यंत मिक्स करून दिलं, तयार झालेली आहे पंजाबी लस्सी। बघा, ग्लासमध्ये इथे मी गार्निशिंग करून देते, कसला घट्टसर क्रीमीपणा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तयार झालेली लस्सी ग्लासमध्ये ओतून दिली आणि जी मलाई काढलेली ती लस्सीवरती ठेवून दिलेली आहे। भरपूर असे ड्रायफ्रुट्स वरून टाकून द्यायचे। खूपच छान अप्रतिम चवीला एकच नंबर अशी पंजाबी मलाईदार क्रीमी लस्सी तयार झालेली आहे। एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला खूपच आवडेल। आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। पंजाबी लस्सीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। जाता जाता पटकन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी नक्कीच घेऊन येईन। चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद, बाय बाय, टेक केअर।